वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे MSBT डिप्लोमाच्या सब्जेक्टचा स्टडी करत असताना कोणत्या पब्लिकेशनच्या बुकचा तुम्हाला यूज करायचा आहे। बघा मार्केटमध्ये नंबर ऑफ पब्लिकेशन अवेलेबल आहेत, की कोणतं पब्लिकेशन तुम्हाला यूज करायचं आहे। मग कोणते पब्लिकेशन यूज केल्याने तुमचा इथे चांगला स्कोर होईल। तर मार्केटमध्ये जेवढे सुद्धा पब्लिकेशन अवेलेबल आहेत ऑलमोस्ट सगळ्यांचा कंटेंट इथे सेम आहे, कारण MSBT डिप्लोमा बेसिक कोर्स आहे। जेव्हा तुम्ही डिग्रीला जाल तेव्हा तुमचा युनिव्हर्सिटी वाईज सिलेबस वेगळा होतो आणि प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज तुमचे ते बुक्स वेगळे असतात। पण MSBT डिप्लोमा जो सिलेबस आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र सेम आहे आणि डिप्लोमा एक बेसिक कोर्स आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही पब्लिकेशनचं जरी बुक यूज केला तरी एवढा काही फरक पडत नाही। ऑलमोस्ट त्यांचा कंटेंट तिथे सेम आहे। आता बघा ऑनलाईन जेवढे सुद्धा बुक्स अवेलेबल आहेत, म्हणजे MSBT डिप्लोमा केस की फर्स्ट इयर सेमिस्टर 2 साठी जेवढे सुद्धा बुक्स अवेलेबल आहेत त्या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, इथून जाऊन तुम्ही ते इझिली बुक्स बाय करू शकता। आता कुठले कुठले बुक्स अवेलेबल आहेत बघा, ही समोरची लिस्ट दिसते, हे बुक्स अवेलेबल आहेत। आता मी तुम्हाला सांगेन याचे फीचर्ससुद्धा काय आहेत, आणि अप्लाइड मॅथमॅटिक्सचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला मी सांगेल का आपलं हे चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, इथे तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर अप्लाइड मॅथमॅटिक्स प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तिथे नंबर ऑफ व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि व्हिडिओ अपलोडिंगचं कामसुद्धा चालू आहे। आणि लास्ट इयरचे जेवढे सुद्धा क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन मी तिथे सॉल्व करतो आहे, तर तुम्ही जरूर अप्लाइड मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ तिथे फॉलो करा, तुम्ही इझिली तिथे स्कोर करू शकता। आणि प्रॅक्टिससाठी तुम्ही काय करा, अप्लाइड मॅथमॅटिक्सचं बुक्स परचेस करू शकता, म्हणजे तुम्ही तिथे तुमचे नंबर ऑफ क्वेश्चनची तिथे प्रॅक्टिस होईल। आता कुठले कुठले बुक्स अवेलेबल आहेत, अप्लाइड मॅथमॅटिक्सचं बुक्स अवेलेबल आहे, म्हणजे त्याचा सिलेबस ऑल ब्रांचसाठी कॉमन आहे। देन बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हा सिलेबस तुमचा कम्प्युटर इंजिनिअरिंग ग्रुपसाठी आहे। बरं, कम्प्युटर इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये कोण कोण येते, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, AIML आणि IT। देन प्रोग्रॅमिंग इन C हा सब्जेक्ट 2 ग्रुपसाठी आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपसाठी आहे आणि कम्प्युटर ग्रुपसाठी आहे। तर इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, देन कम्प्युटर ग्रुपमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, AIML आणि IT असे ग्रुप आहेत। देन इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुपसाठी सब्जेक्ट आहे। मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये इथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग, बघा हे बुक्स इथे अवेलेबल आहेत। या सगळ्यांची लिंक तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। बघा आता हे जे बुक्स आहेत, जे एक्सपर्ट जे टीचर आहेत त्यांनी इथे बुक्स लिहिलेले आहेत, एकदम सिंपल लँग्वेजमध्ये बुक्स आहेत। नंबर ऑफ एक्झाम्पल त्यांनी इथे न्यूमेरिकल तिथे सॉल्व केलेले आहेत। आणि मेन याची जी खासियत आहे का MSBTचे लास्ट इयरचे जेवढे सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत, म्हणजे PYQ म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, जेवढे सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत त्याचं सोल्युशन बुक्समध्ये दिलेलं आहे। आणि ह्या पूर्ण जे बुक्स आहेत ते केस केमनुसार डिझाईन केलेले आहेत। बघा तुम्ही अप्लाइड मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ फॉलो करू शकता आणि प्रॅक्टिससाठी तुम्ही हे बुक्स परचेस करू शकता। आणि यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि मी शिकवलेलं समजलं असेल, मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।